सामना या स्पर्धेचा आणि अंतिम सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर उपस्थिती लाभली आहे. लालबाग, परळ, शिवडी या विभागातील समाजसेवक माननीय श्री सुशांतबाई साळुंखे यांचे या ठिकाणी शुभागमन. पुढचा बॉल उडवलाय, बिग हिट. वाऊंड बॉक्सच्या मधून बॉल पाठवलाय बॉडी लाईनच्या बाहेर. बाहेर गेलेला हा बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी रोहन भोसलेच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. प्रॉपर टायमिंग, ताकदीचा पुरेपूर वापर केलाय रोहन भोसले यांनी आणि बॉलला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार रोहन भोसलेच्या बॅट मधून. यावेळेला आणखीन एक बिग हिट. या बॉलला देखील फेकून दिलाय. टू बॅक दुसरा येतोय. लांब 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 लांबवरचा लांब लचक रोहन भोसलेच्या बॅट मधून षटकार. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शुभागमन झालेलं आहे. लालबाग, परळ, शिवडी विभागातील समाजसेवक, आमचे हितचिंतक, मार्गदर्शक माननीय श्री सुशांतबाई साळुंखे यांचे या ठिकाणी शुभागमन. भाई आपलं सहर्ष स्वागत. पावसाळी क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर लालबाग आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रभादेवी, रिया 11 प्रभादेवी त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर अयान स्टार लालबाग. भर पावसात लगातार तिसरा षटकार ठोकलाय. वर षट ऋण बसल्याने लगातार 3 षटकार टाकलेत. षटकारांची हॅट्रिक पावसाला सुरुवात झाली आहे आणि या भर पावसामध्ये षटकारांचा पाऊस पाडतोय. नाव आहे रोहन भोसले. स्टँड अँड डिलिव्हर हँड हँडसम. लगातार 3 षटकार ठोकलेत रोहन भोसलेने. मुसळधार पाऊस या भर पावसामध्ये बॅट चमकली आहे रोहन भोसलेची. 3 लगातार षटकार ठोकलेत त्याने. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 18 या आकड्यावर. पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर लगातारचे 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत रोहन भोसलेने. ऋतिक नागलेचा खरपूस समाचार. रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. ऋतिकचा पुढचा बॉल यावेळेला बॉलला पाठवलंय घोषांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 19. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. ऋतिक नागले षटक क्रमांक 1. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल जर आपण पाहिलं तर पिचिंग झाला. थोडासा खाली राहिलाय. स्किट होतोय हा बॉल. गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल 1. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 20 या आकड्यावर. 3 षटकार ठोकलेत या षटकामध्ये रोहन भोसलेने ऋतिक नागलेला आणि म्हणूनच की काय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 बिनगडी बाद. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर एकूण 8 संघांमध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळवली गेली. 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले आपल्या शिवडी विधानसभेतील आणि 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे खुल्या गटातील 4 संघ. या 8 संघांमधून 2 संघांनी फायनल गाठली आहे आणि फायनलची ही मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगते. फायनल मॅच मध्ये देखील पावसाने उपस्थिती लावली आहे. गोलंदाजीसाठी आलाय राहुल कहार बोपी. षटक क्रमांक 2 पहिला बॉल हाताळण्यासाठी. प्रथमेश बेलछिडा अण्णा आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर रोहन भोसले. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण. कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. लांब 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 लचक लांब लांब लचक षटकार. ज्यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 या आकड्यावर.
पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन डिलिव्हरी, बॉलला वळवलंय, चेंडूला वळण दिलंय आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. शेवटचे जर आपण पाहिलं तर 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 27 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. पहिल्या डावातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पहिली इनिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. राहुलचा पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सोडून दिलेला हा बॉल. पुन्हा एकदा पंचांनी आपले दोन्ही हात बरोबर समांतर दिशेमध्ये बाहेर काढलेत. आणखीन एक वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली, तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 28 या आकड्यावर. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतंय रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. प्रथमेश बेलछेडा अण्णा उडवलाय बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. त्याच्यावरती आक्रमण. बॉलला पाठवलंय पत्रपार. 6 धावा येतोय. आणखीन एक षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 35 या आकड्यावर. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग, बरोबर अंदाज घेतला आणि बॉलला अक्षरशः फेकून दिलंय. बॉडी लाईनच्या पलीकडे अण्णाने 6 धावांसाठी. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. या बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती 36 या आकड्यावर. यावेळेला समोर उडवलाय, फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गेलाय जरूर. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती 37 या आकड्यावर. यावेळेला देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा बॉल जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचते धावफलकावरती 38 या आकड्यावर. येस, शेवटचा बॉल. त्या बॉलला देखील पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. प्रथमेश बेलशेडा अण्णाची बॅट बोलली रात्रीमध्ये आणि त्याच्या बॅटमधून धावा देखील आल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती. 44 या आकड्यावर म्हणजे जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 45 धावांची गरज असणार आहे. टीम रियान स्टार्स लालबाग.
आणि आपण पाहतोय या संपूर्ण पहिल्या डावाची हायलाइट्स या ठिकाणी दाखवली जाते प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. आणि पहा रोहन भोसलेच्या बॅटमधून खूप साऱ्या धावा आल्यात पहिल्या डावामध्ये. त्याला साथ दिली ती म्हणजे प्रथमेश बेलछेडा अण्णाने देखील. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये रोहन भोसलेची बॅट बोलली आणि म्हणूनच काय 44 धावा रचण्यात यशस्वी झालाय संघ. तो म्हणजे रिया 11 प्रभादेवी. हा देखना फटका पाहायला मिळाला प्रथमेश बेलछेडाच्या बॅटमधून. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे प्रथमेश अण्णाने. आमचे पोलीस मित्र श्री कौस्तुभ पाठक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. पावसाळी क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये कौस्तुभ पाठक आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. आमचे पोलीस मित्र, आमचे जिवलग मित्र आहे कौस्तुभ फाटक यांचे या ठिकाणी शुभागमन. स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत. आज मात्र क्रिकेटच्या प्रेमापोटी पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. कौस्तुभ पाठक आपलं सहर्ष स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 44. 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश जाधव आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सौरभ पांचाळ गोलंदाजीसाठी, षटक क्रमांक 1 प्रतीक शर्मा गोलंदाजीसाठी आले. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं रोख रक्कम ₹25,000 व आकर्षक असा झळहळता करंडक. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं रोख रक्कम ₹15,000 व आकर्षक असा झळहळता करंडक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर व प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी विशेष पारितोषिक आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून घर बसल्या या क्रिकेटचा आपण आनंद घेऊ शकता. नितीनदादा वंजारे आणि त्याचप्रमाणे अमितजी महाडेश्वर यांच्या विशेष संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा. प्रतीक शर्मा पहिलाच बॉल. त्या पहिल्या बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी जगदीश जाधवच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि या ठिकाणी शुभागमन झालंय आमचे पोलीस मित्र कौस्तुभजी फाटक. आपलं सहर्ष स्वागत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दुसरा बॉल जर आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. चांगला बॉल पाहायला मिळालाय प्रतीक शर्मा यांचा. निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती झाल्यात. जगदीशसाठी पुढचा बॉल. मोठा फटका खेळलाय जरूर. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 5 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ 45 धावांचा पाठलाग करतोय संघ. शेवटचे जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 1 मधील. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. बॉल जर आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षक देखील बीट झालेत. आणि बॉल गेलाय गोशंकी क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धाव फलकावरती 6 या आकड्यावर. यावेळेला उडवलाय हा बॉल. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल जाऊन अडलाय खरा. आणि
रन मात्र घेतली नाहीये. आणखीन एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचे जर आपण पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असणार आहे. आशिष कौशिक पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न सौरभने केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत. प्रतीक बॉल अडवतील. रन मात्र घेतली जात नाहीये. शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 39 धावांची गरज आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला आशिष कौशिक याच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल आणि या 4 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. रोहन भोसले यांनी आपण पाहिलं तर प्रथमेश झेलशेडा दोघांनी मात्र पहिल्या डावामध्ये काय फलंदाजी केली. अफलातून फलंदाजी प्रथमेश बेलछेडा आणि रोहन भोसले यांनी या दोन्ही फलंदाजांनी केली होती पहिल्या डावामध्ये. म्हणूनच की काय 44 धावा ठोकण्यात यशस्वी झाला होता संघ टी म्हणजे टीम रिया 11 प्रभादेवी या संघ. मॅचचं समीकरण आता मात्र पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि या 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळलाय. बॉल गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. या सामन्यावर मात्र जर आपण पाहिलं तर पहिल्याच डावामध्ये पकड मजबूत केली होती टीम रिया 11 प्रभादेवी या संघाने. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ॲड होतील. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 2 ने पुढे सरकलेत. जाऊन पोहोचलेत धावफलकावरती 13. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. यावेळेला देखील आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या स्पर्धेच्या अंतिम चषकावरती जर आपण पाहिलं तर रिया 11 प्रभादेवी हे नाव सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल या एका बॉल नंतर. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर जिंकलेली आहे टीम रिया 11 प्रभादेवी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम रिया 11 प्रभादेवी. हल्लक टीम, रेयान स्टार्स, लालबाग. विनंती असणार आहे दोन्ही संघांना आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहा. पारितोषिक वितरण समारंभाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. येस, विनंती असणार आहे दोन्ही संघांना कर्णधार आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहा.